लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली आहे। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत खारघर येथे होणाऱ्या या मुख्य सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चित्ररथांना हिरवा झेंडाही दाखवण्यात आला आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज सायंकाळी हा विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार राजभाऊ वाजे, आमदार हिरामन खोसकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह गुरमीत सिंग संधू आणि शीख समुदायातील मान्यवर उपस्थित होते। हे चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन नागरिकांना शहीदी समागम सोहळ्याचे महत्त्व पटवून देणारे आहेत। या सोहळ्यासाठी नाशिकमधून जाणाऱ्या भाविकांना प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासन सज्ज झाले। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। नमस्कार। हिंद की चादर कार्यक्रम खारघर मध्ये 28 फरवरी आणि 1 मार्च दिवशी आयोजन करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण नक्की जावा। याच्यासाठी प्रशासनातर्फे सगळे प्रकारचे नियोजन या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण नक्की त्या ठिकाणी जावा आणि जो काही आपल्याला प्रशासनातर्फे काही अडचणी अगर येत असेल तो आपण प्रशासनाशी नक्की संपर्क करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हाधिकारी कार्यालयात या सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष आढावा बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते। खारघर येथील मुख्य सोहळ्यासाठी जिल्हाभरातून मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून सर्व सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजनही केले जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।